मग आमच्यासारखे तरुण, आमच्यासारखी यंगस्टर, आमच्यासारखी तुम्हाला सांगतो आम्ही महाराष्ट्रात, मी एक सामान्य कार्यकर्ता, एक सामान्य जनतांसाठी महाराष्ट्रातल्या तरुणांनी मला अलग ब्लॉगमध्ये बघितलं, ह्याच्यात बघितलं, सोशल मीडियामध्ये बघितलं. का 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 कशापायी मी भाषणं करतो, कशापायी तुमच्यासाठी मामलं उचलतो. तुम्ही कुठल्या सरकारला घाबरत, आजचं उद्या मारायला भेट नाही, एकदाच मारायला, पण चांगली कामं करून जायचं. परमेश्वराने आम्हाला जन्माला घातले, भगवंताने आम्हाला जन्माला घातले, काही तर आमच्या हातून आम्ही पण वाचलो. 30-40 वेळा आम्ही मरताना वाचलो. आम्हाला का वाचलो? कुठं तर गोरगरिबांचा आमच्या हातातून उद्धार होईल, कुठं तर कामं होईल, नडे अडचणीची, जनतांची कामं, आया बहिणींची कामं. महाराष्ट्रात आम्ही नवीन काय तर करायला बघतो. आता कोणाला सत्ता पाहिजे, आजकाल सत्ते पाहिजे, सत्ता आहे तर ही पावर आहे, सत्ता पाहिजे. बाकीच्या लोकांना ह्याला सगळी सत्तेसाठी लढते ते, ह्याच्यासाठी लढते ते, पण कोण समाजासाठी लढतं. समाज म्हणजे समाजवरणी आपल्या एवढा भ्रष्टाचार होतो, पण आपण ह्याच्या भाषणाला जातो, त्याच्या भाषणाला जातो, प्रत्येक सभांच्या रॅलीत जातो, प्रत्येक ठिकाणी जे आपण भाषणं ऐकतो. मग भाषणं ऐकल्यानंतर हे काय म्हणतो, आपल्यासाठी मदत करेल हे नेता. कोण कोणाचं नसते, कोण होतं तुमचं काय बंद पडलं, तुम्हाला अडचण आली काय आलं, ही नेता तुम्हाला मदत करणार आहे का सांगा. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी आम्ही का झटतो, कशापायी झटतो, कशापायी कामं करतो, एवढं करतो, कशापायी करतो. 18 पकड जाते, आदिवासी, वंचित, हे सगळ्यांसाठी, वंचित, 18 पकड जाते, धोराला, हियारा, सगळी ओबीसींसाठी, सगळ्यांसाठी. आपल्या जातींमध्ये जातभेद करू नका, आपल्यातली भांडणं करू नका, आपण सगळी एकजुटीनं राहावा. नवीन महाराष्ट्रात तर काय तर घडवायची कामं करा. ही आम्ही तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या रूपाने, तुमच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही घडावे बघतोय. महाराष्ट्रात दिग्गज भाषणं केली, दिग्गज ही केली. हे तुम्हाला काय तर वाटत असं चांगदेव, हे म्हणजे आम्ही एक सामान्य कार्यकर्ता. तुम्हाला वाटत असं फेमस व्हायसाठी, पैशासाठी, ह्याच्यासाठी, पॉप्युलर करायसाठी, पब्लिसिटी वाढवायसाठी आपण कुठले डायलॉग घेऊन आलो नाही, कुठलं हे घेऊन आलो नाही, कुठली कला घेऊन. भगवंताने मला कला दिली, भाषण करायचे, हे तुमच्यापाशी पोचवायची, सोशल मीडियाच्या माध्यमातून, ह्याच्या माध्यमातून सगळीकडे मी भाषणं पोचवतो, जनतांपाशी पोचवतो, माझ्या तरुणांपाशी पोचवतो. तुम्हाला सांगतो, काय काय लोक मला चांगलं म्हणत असलेले, काय काय लोक मला नावं ठेवत असलेले, काय काय मला चांगले मित्र म्हणत असलेले, काय काय आया बहिणी चांगल्या म्हणत असलेले, माझे बुजुर्ग, माझी तरुण पिढी, यंग स्टार पिढी सगळी मला चांगलं म्हणत असलेली, मला प्रेरणा देत असलेले, मला विचार येतं, एवढं येतं. आज तुम्ही आहे म्हणून, आम्ही जनता आहे म्हणून आम्ही जगतोया. तुमच्या आशीर्वादाने भाषण येते, कुठं गोरगरिबांनी भ्रष्टाचार होतो, कुठं अत्याचार होतो. हे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लोकांनी एवढं शेअर केलं तर मला कुठं तर काय तर प्रेरणा मिळेल, कुठं तर कामं मिळेल. कुठली सरकार आणायचं आहे निवडून, कुठलं काय आणायचं आहे, ह्या तुम्ही 5 वर्षी सरकार दिले निवडून. बघू आता हे 5 वर्षी सरकारचे कार्य बघू, किती गोरगरिबांना मदत होती, किती गोरगरिबांची कामं होते, किती जनतांची, किती बेरोजगार तरुण पोलीस भरतीमध्ये लागते, किती तरुणांना नोकऱ्या लागते, किती काय लागते. ह्या 5 वर्षात आपल्याला कळतं की सगळ्या जनताला, सगळे आपण आहेच की बाय. पण आम्ही तरुणातले, आपल्या युवा पिढीतले काहीतरी नेते करावं म्हणतो, काहीतरी कार्यकर्ता करावं म्हणतो. तरुणांना पण आपल्याला चान्स भेटायला पाहिजे, यंग स्टार पिढीला काहीतरी जनतांचा उद्धार करा, भविष्यासाठी, येणाऱ्या काळासाठी. बघू येणारा काळ आमचा असणार, आमचा दुर्दैवीने पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपला काळ असणार, आई जगदंबीच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आमचा काळ असणार. गोरगरिबांसाठी आम्ही लढणार, जनतांसाठी मेलो तर चालेल, महाराष्ट्रात माती झाली तर चालेल. आम्ही कोणाला घाबरणार नाही, कोणाला घाबरत नाही. आम्ही जनतांसाठी लढतोय, जनतांसाठी कामं करतोय, गोरगरिबांसाठी, आणि जनतांसाठी आम्ही मेलो तर चालेल. पण गांडोच्या औलादमध्ये गांडोच्या औलाद म्हणून जगू नका, मर्दावनी जगा, एक दिवस भागावनी जगा. पण कोणाला घाबरू नका. जे तुम्हाला वाटतंय, तुमच्या मनावर आत्मविश्वास ठेवा, आत्मविश्वास तुमच्या जे मनात आहे ते घडवायचा प्रयत्न करा. पण आज ना म्हणजे फळ मिळत असतं, आज ना म्हणजे आपल्याला सफलता मिळत असतं. तूप खाल्लं की रूप येत नाही माणसाला, लगे काय येत नाही. पण माझी जरा महाराष्ट्रातली पंढरपूरची मराठी आहे, ही मराठी तुम्हाला कशी वाटते. मराठीत भाषण केलं, पण मराठी मुंबईची मराठी, नागपूरची मराठी, सगळे अलग लँग्वेज मराठीमध्ये बदल असते. पण आपण थोडं भाषण करतोय, आपण कोणाला घाबरत नाही, आपण मागाला फुलला विचार करत नाही, हे होईल माझं, ती होईल माझी गिरफ्तारी होईल, हे काही सकाट घाबरत नाही. घाबरल्यावर आपण भिवून मारायचं काय, भिवून मारायचं नाही, जगायचं, जनतेसाठी जगायचं, सामान्य जनतेसाठी कामं करत राहणार, मरते दम तक. आज ना मला सफलता ना भेटू, काय ना भेटू, जनतांसाठी करत. जनता तर म्हणाल एक सामान्य आमचा कार्यकर्ता होता, जनतांसाठी मदत करत होता, ही करत होता. आपल्या महाराष्ट्रातल्या जनताने विचार करायला पाहिजे, कोणाला सपोर्ट करायला पाहिजे, कोणाला नॉमिनेट करायला पाहिजे, कोणाला जनतापर्यंत गाजवायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या माझ्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या आया बहिणी, कान्याकोपऱ्यात महाराष्ट्रातली माझी यूट्यूबच्या माध्यमातून मीडिया पण जाते, मोठ्या लोकांचा इंटरव्ह्यू घेते. आमच्यासारख्या लोकांना तिथे इंटरव्ह्यू देत नाही, ते मोठ्या लोकांना, आमच्यासारख्या गोरगरिबांना
भेटून देत नाही, ते इकडे तिकडे आम्हाला सवाल करून देत. आम्ही गरिबाचे मुद्दे उचलतो ना, कुठं भ्रष्टाचार चालला आम्ही फिरतो जनतेतनी, आम्ही धक्केबुक्के खातो, काय काय होते ती होते, आम्ही सगळं बघतो, सगळं मॅनेज बघतो आम्ही सगळं, काय काय एवढा भ्रष्टाचार चालला, एवढा अत्याचार चालला, गोरगरिबाला न्याय भेटत नाही, हे भेटत नाही. आम्ही गोरगरिबांचे मुद्दे उचवलो. मी पण मोठा माणूस नाही, मी पण तुमच्यावर सामान्य कार्यकर्ता आहे, सामान्यच आहे, मी पण गरीब आहे, जनतांसाठी लढतोय, जनतांसाठी सेवा करतोय. आता हे तुम्हाला कसं वाटतंय महाराष्ट्रातल्या राज्यासाठी ओमराजे आपले त्या खासदार आहेत, आपले धाराशिवचं शिवसेनेचं, त्यांच्यापाशी पण आपला व्हिडिओ पोहोचायला पाहिजे, त्यांनी पण भाषण बघायला पाहिजे, त्यांनी पण कसं वाटतं आमच्यासारख्या तरुणांना उचलून धरायला पाहिजे, आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे. काय काय लोक आम्हाला सपोर्ट करत नाही, ते काय काय हे करत नाही, पण महाराष्ट्रात कुठं तर आमचा पण दिवस येईल. आई जगदंबीच्या आशीर्वादाने जय हिंद. जय महाराष्ट्रातल्या माझ्या तरुणांनी काय चुकलं तर मला माफ करा. संपूर्ण महाराष्ट्रात दिगल बरेच ब्लॉग केले, बरेच हे भाषणं केलं, चुकलं तर मला माफ करा. जय हिंद. जय महाराष्ट्र.